कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे भुई बावडा घाटामध्ये दरड कोसळली, त्यामुळे या घाटातली वाहतूक विस्कळीत झाली। मात्र दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानं वाहतूक काही वेळामध्ये पूर्ववत झाली। करूळ घाटातली वाहतूक आता सुरू झाली आहे। घाटामध्ये पावसामुळे दरड कोसळलेली होती। कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली होती। आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली। सोलापुरात अवकाळी पावसाचा उडीद पिकाला फटका बसलाय। ऐन काढणीला आलेलं हे उडीद पीक पावसामुळे जमीनदोस्त झालं, त्यामुळे उडीद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। अकोला शहरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला। पावसानं आतापर्यंतचा विक्रम मोडला। बुधवारी 24 तासात तब्बल 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे खरबूज पिकाचं मोठं नुकसान झालं। शेतकरी प्रभाकर पाटील यांचं 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। जालन्यातल्या चंदनझिरा भागामध्ये वादळी वाऱ्यानं विद्युत पोल पूर्णपणे वाकून गेला। वीज पुरवठा करणाऱ्या या तारा नागरिकांच्या घरावरच्या पत्र्यांवर लोंबकळत होत्या। या तारांमध्ये वीज पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। पुढचे 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। पुढचे 5 ते 7 दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसाचं सावट आहे। उद्या पश्चिम विदर्भामध्ये सोसाट्याचा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज दिलाय। अकोला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। किल्ले रायगडवर धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। उंच उंच डोंगरावर संपूर्ण धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे निर्माण झालेलं मनमोहक दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार आहे। रत्नागिरीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। या भागातल्या समुद्रामध्ये उंच उंच लाटा उसळताना दिसतात आणि त्याच पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातल्या नागरिकांसह मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या। हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्यानं आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं। वाऱ्यामुळे आंबे गळून पडलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातल्या 80 घरांची पडझड झाली। वीज पडल्यानं 57 जनावरांचा मृत्यू झाला, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। त्यासाठी शासनानं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। धाराशिवमधल्या 7 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। यामध्ये माकडी मंडळामध्ये 81 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली। पावसामुळे आंबा, केळी, भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झाले। नवी मुंबईमध्ये अवकाळी पावसाचा आंब्याला मोठा फटका बसला। पावसामुळे आंबे सडून जात आहेत आणि आंब्याच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे। आंब्याला 400 रुपये प्रति डझन असा दर मिळतोय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। बीडमध्ये बदलत्या वातावरणाचा ढोबळी मिरचीच्या पिकावर परिणाम झालाय। ढोबळी मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। बोका नावाच्या विषाणूमुळे ढोबळी मिरचीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे पीक उपटून टाकण्याची अक्षरशः शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। वर्धा बडनेरा मार्गावर मलकापूरजवळ रेल्वे रुळाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात आला। मात्र या मार्गावर पावसाचं पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागतोय, त्यामुळे एका ग्रामस्थानं पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं। बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली। शहरामध्ये 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। रस्ते वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत। 31 मे पर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यामुळे कामांना गती देण्यात आली। अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून मार्गदर्शन करावं असे आदेश बांगर यांनी दिलेत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या आडवणमध्ये शेतकरी आक्रमक झाले। आडवण पारदेवी एमआयडीसी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला। माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आडवण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा अर्धनग्न मोर्चा काढला। किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचा समारोप झाला। खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवाला अर्पण केलेला हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट मिळणार आहे। मंदिर समितीने देवाला अर्पण केलेला हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट देण्याचा निर्णय घेतलाय। या फुलांच्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचाही प्रयत्न केला जातोय। बुलढाण्यातल्या जामोद तालुक्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं 2 चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आजीला धडक दिली। अपघातात दोन्ही मुलं जखमी झाली तर आजीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी टिप्पर जाळून टाकला। नाशिकच्या एका कंपनीमध्ये लागलेली आग तब्बल 55 तासानंतर नियंत्रणात आली। कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 164 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अजूनही लागलेला नाही। परभणीच्या सायाळ सुनेगाव मध्ये खून प्रकरणातला 4था आरोपी अजूनही फरार आहे। सायाळ पाटी इथे झालेल्या मारहाणीमध्ये विष्णू पवार या तरुणाचा 3 मेला मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 4था आरोपी सापडत नसल्यानं विष्णू पवारच्या कुटुंबियांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। वर्ध्यामध्ये आमदार राजेश बकाने यांनी पोलीस उपनिरीक्षकांची कानउघडणी केली। ग्रामीण भागामध्ये गावठी दारूचा महापूर सुरू असल्याच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षकांची कानउघडणी करण्यात आली। दारूबंदी असून सुद्धा दारू मिळतेच कशी असा सवाल यावेळी बकाने यांनी उपस्थित केला। पुण्यातल्या इंदापूरमध्ये बस स्थानकावर 2 गटात राडा झाला। या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। या राड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं। नवी मुंबईतल्या सानपाडा खाडीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। 5 ते 6 दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असल्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकमधल्या श्रमिक नगरमध्ये वाहनांची तोडफोड झाली। टवाळखोरांनी 12 चारचाकी वाहनांची कोयता लोखंडी रॉडनं तोडफोड केली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तोडफोडीमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संभाजीनगरमध्ये एका कंपनीतल्या मशीनवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। उमर असं या तरुणाचं नाव आहे। त्यानं मशीनवर अशा प्रकारचा मजकूर लिहिल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनानं पोलिसांना दिली आणि त्यानुसार कारवाई करत त्याच्याकडून लॅपटॉप सिम कार्ड जप्त करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या दरोडेखोर थैमान घालतात। अलोकनगरमध्ये शस्त्रधारी 6 दरोडेखोरांनी कुलूप तोडून कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवला। मारहाण करत त्यांना लुटलं। या प्रकरणामध्ये पोलिसांनी घरफोडीचा कलम लावून गुन्ह्याचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप होतोय। ठाणे शहरामध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले, त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग आता सतर्क झाला। सध्या या 3ही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत। कोरोनाच्या रुग्णांसाठी कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय। यामध्ये 15 ऑक्सिजन बेड आणि 4 साधे बेड आहेत। गोरेवली गोराई या भागामध्ये फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। रस्त्यावरच्या अतिक्रमणांनी स्थानिकांना चालणं सुद्धा कठीण झालंय। यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मेला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। पायरी मार्गालगत असलेल्या डोंगर कड्यांवरील दगड दरडी मोकळ्या करण्याचं काम 2 दिवसात करण्यात येणार आहे। त्यामुळे रायगडावर जाणारा पायरी मार्ग 2 दिवसांसाठी आता बंद असेल। हिंगोलीमध्ये पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती विभागाकडून कर्मचाऱ्यांना बोट प्रशिक्षण देण्यात आलं। पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी तयारी केली जाते। सोलापूरमध्ये सिद्धेश्वर एक्सप्रेस सव्वा 5 तास उशिरा पोहोचली, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या वेळापत्रकात सतत बदल होत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते। तुर्भेमध्ये नागरिकांचे हरवलेले मोबाईल पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले। पोलिसांनी एकूण 52 मोबाईल नागरिकांना परत केले। मोबाईल हरवला तर तात्काळ तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। हिंगोलीतल्या डोंगरगाव आणि शेवाळामधल्या 2 तलाठ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। या तलाठींच्या कारभाराबद्दल नागरिकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे तक्रार केली होती, त्यामुळे या तलाठींची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। 4 दिवसात या चौकशीचा अहवाल येणार आहे।
सायबर चोरट्यांनी महावितरणचं बनावट संकेतस्थळ तयार करून विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याचं समोर आलंय। महावितरणनं याबाबतची तक्रार दाखल केली। नागरिकांना अशा बनावट जाहिरातींना बळी न पडण्याचं आवाहन केलंय। बँकॉकहून मुंबईमध्ये दाखल झालेल्या एका प्रवाशाला दुर्मिळ जातीच्या 28 सरड्यांच्या तस्करी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। त्याच्या सामानाची स्कॅनिंगमध्ये पडताळणी सुरू असताना त्याच्या बॅगमध्ये सरडे आढळून आले। दरम्यान त्यातले 2 सरड्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं। नाशिकच्या येवला आगारामध्ये 5 नव्या एसटीच्या बसेस दाखल झाल्यात। आमदार किशोर दराडे यांच्याकडून या बसेसचं लोकार्पण झालं, तर या बसेसचं यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं होतं। अलिबागमध्ये नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रतिष्ठेचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागाव ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येतात। वन विभाग आणि नागाव ग्रामपंचायत यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झालाय आणि या कराराच्या माध्यमातून नागाव किनाऱ्याला पर्यावरणपूरक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल। ठाणे महापालिका क्षेत्रातल्या 90% नाल्यांची सफाई आता पूर्ण झाली असल्याचा दावा महानगरपालिकेने केला। मात्र कळवा स्थानकाजवळच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय। पीएमपीएल बसमधल्या प्रवाशांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रतिदिवस 15 लाखांपर्यंत प्रवासी संख्या नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्यानुसार बसेसची दुरुस्ती केली जाईल। संभाजीनगरच्या विकास आराखड्यातल्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आलाय। किराडपुरा, जसवंतपुरा, इंदिरानगर, शहाबाजार आणि हर्षनगर या भागातल्या 11 आरक्षणं रद्द केली आहेत। 4 रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आणि त्याचबरोबर प्राथमिक शाळा, उद्यानं, पार्क, शॉपिंग सेंटर, खेळाची मैदानं आणि एसडीसी यासारखी आरक्षणं वगळण्यात आली। सिडकोनं सहाय्यक अभियंता पदाची भरती प्रक्रिया सुरू केली। 101 जागांसाठी 18,000 उमेदवार परीक्षेला पात्र ठरलेत। 8 जून रोजी विविध केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक प्रतिक्रिया येत आहेत। हगवणे कुटुंबियांवर यूएपीए अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये माझी बदनामी केली जाते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे, तर दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत आणि चौकशीसाठी अधिक पथकं नेमण्याची सूचना केली असल्याचं अजित पवार यांनी माहिती दिली। रोहिणी खडसेंनी आज कसपटे कुटुंबाची भेट घेतली। वैष्णवीच्या केसमध्ये संशय येण्यासारखा प्रकार असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। वैष्णवीच्या अंगावर 19 खुणा असून या प्रकरणामध्ये सौम्य कलम लावली असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। राजेंद्र आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली। यापुढे सुद्धा ते योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। इतकंच नव्हे तर नियमांमध्ये बसलं तर मकोका लावणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती ही चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोबतच राज्यातले पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा टोला राऊतांनी लगावला। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी अवघ्या 1 ते 1.5 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद आटोपली। पत्रकार परिषदेत पोलिसांनी मोघम माहिती दिली, तर प्रश्नांची उत्तरं न देता पोलिसांनी पत्रकार परिषद संपवून टाकली। वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली, बाळाला ताप आल्याची माहिती कळते, तर आजीसोबत वैष्णवीच्या बाळाला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं। बाळाचं सतत 7 दिवस रुटीन चेकअप होणार आहे आणि बाळाच्या शरीरातलं पाणी कमी झालं आहे का याची तपासणी होणार आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं। अटकेआधी दोघांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। अटकेआधी दोघांचा हॉटेलमध्ये जेवतानाचा व्हिडिओ समोर आलेला। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार वैष्णवीच्या बाळाची शासकीय वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। पोलिसांच्या देखरेखीखाली ही तपासणी करावी अशी सूचना रुपाली चाकणकर यांनी केली। सध्या बाळाची सर्वसाधारण तपासणी करून त्याला घरी पाठवण्यात आले।